गुड इव्हिनिंग ऑल. जसं की आपण मागचे 10 ते 11 दिवस पाहतोय, आपण RRB NTPCसाठी PYQ सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण आता बराच पार्ट घेतलेला आहे. जिओग्राफी हिस्ट्रीचा हिस्ट्री पूर्ण कंप्लीट केलेली आहे, एन्शियंट मिडॅवल मॉडर्न, आणि जिओग्राफीचा पण पूर्ण ड्रेनेज सिस्टम वगैरे सगळं पार्ट पाहिलेलं आहे. आपण आता वर्ल्ड ड्रेनेज सिस्टम प्लस मिनरल्स इन इंडिया हा पार्ट पाहतोय. आता त्याच्यामध्ये आता सुरुवात करतोय आपण. पहिला क्वेश्चन आहे, तर विच इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक? जगातला सगळ्यात मोठा फ्रेश वॉटर लेक कुठला आहे? तर हा काय बाय वॉल्यूमनं कुठला आहे तर फ्रेश वॉटर लेक? ए ऑप्शन बघा, लेक सुपेरियर. ऑप्शन बी आहे लेक मिशिगन, ह्युरॉन. लेक मिशिगन आणि ह्युरॉन वेगवेगळे आहेत. लेक मिशिगन. सी कॅस्पियन सी. आणि डी लेक बायकाल. तर वॉल्यूमनं कुठला आहे तर लेक बायकाल हा वॉल्यूमनं सगळ्यात मोठा लेक आहे. वॉल्यूमनं लेक बायकाल कुठे आहे तर रशियामध्ये आपण त्याची लोकेशन पाहणार आहे. आणि एरियानं म्हटलं तर कुठला आहे तर लेक सुपेरियर. लक्षात ठेवायचं आहे, बाय वॉल्यूम लेक बायकाल आणि बाय एरिया लेक सुपेरियर. लेक सुपेरियर कुठे तर US मध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये. तर एकदा मॅपमध्ये बघा. हां, लेक बायकाल अगोदर पाहून घ्या. हा लेक बायकाल, तर सॉरी बल्कश आहे. लेक बल्कश पण लक्षात ठेवा, कुठे कझाकिस्तानमध्ये. हा आहे लेक बायकाल, कुठं रशियामध्ये. तर चेक करा, हा लेक बायकाल रशियामध्ये. तर बघा कुठे रशिया आणि मंगोलियाच्या बॉर्डरला आहे लेक बायकाल. आणि त्याबरोबरच लेक आपल्याला सुपेरियर. आता 5 लेक्स पाहून घेऊ एकदा. USचे 5 लेक्स. हां, हे 5 लेक्स ऑफ US आणि कॅनडामध्ये एक लेक आहे यातला. तर पहिला लेक सुपेरियर सगळ्यात मोठा, कशानं तर एरियानं. पुढचा कुठला लेक मिशिगन, नंतर लेक एरी, परत लेक ओंटारिओ आणि लेक ह्युरॉन. तर याच्यामधला एक लेक कॅनडा आणि USA शेअर करतो. कुठला तर लेक मिशिगन. दोन्ही अर्धा अर्धा आहे, म्हणजे कॅनडामध्ये अर्धा आणि US मध्ये अर्धा. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठला झाला लेक बायकाल वॉल्यूम, आणि लेक सुपेरियर कशानं तर लेक सुपेरियर एरियानं सगळ्यात मोठा आहे. पुढचा क्वेश्चन नेक्स्ट काय, विच रिव्हर इज नोन ॲज द येलो रिव्हर? खालीपैकी येलो रिव्हर म्हणून कुठल्या रिव्हरला ओळखलं जातं? ए मेकॉंग, बी अमूर, सी यांगझे आणि डी ह्वांगहो. तर येलो रिव्हर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ह्वांगहो या रिव्हरला येलो रिव्हर म्हणून ओळखलं जातं. येलो रिव्हर कुठे तर चायनामध्ये. येलो रिव्हर कशामुळं तर तिच्यामध्ये सिल्टचं प्रमाण जास्त होऊन त्याचा कलर, पाण्याचा कलर येलो होतो, म्हणून तिला येलो रिव्हर असं संबोधलं किंवा म्हटलं जातं. तर मेकॉंग कुठे? मेकॉंगचं ओरिजिन आहे चायनामध्ये. आणि मेकॉंग खाली लाओस, व्हिएतनाम, परत कंबोडिया, या खालच्या थायलँड, या सगळ्या स्टेटमधून जाते. आणि ड्रेन कुठं करते तर साऊथ चायना सीमध्ये, व्हिएतनामच्या बाजूला मेकॉंग. परत अमूर इकडं सेंट्रल एशियन रिव्हर आहे. परत यांगझे पण पुन्हा परत एकदा कशामध्ये आपल्या चायनामध्ये. आणि ही वर्ल्डची 3rd लॉंगेस्ट रिव्हर आहे. कोणती? यांगझे. एकदा मॅपमध्ये पाहून घ्या. यांगझे मे बी दिलेलं नसेल वाटतंय तरी, हां मॅपमध्ये नाही आहे, पण चायनाच्या रिव्हर आहेत त्या, लक्षात ठेवायचं आहे चायनाच्या. पुढचा नेक्स्ट काय तर हां, विच इज द बिझिएस्ट सीपोर्ट इन युरोपमधला सगळ्यात बिझिएस्ट सीपोर्ट कुठला आहे? ए साऊथहॅम्प्टन, बी ले हवेर, सी रॉटरडॅम आणि डी अँटवर्प. तर युरोपचा सगळ्यात बिझिएस्ट सीपोर्ट कुठला आहे तर रॉटरडॅम. रॉटरडॅम कुठे आहे तर नेदरलँड्स. काय? नेदरलँड्समध्ये आहे रॉटरडॅम सी पोर्ट. नेक्स्ट पुढचं काय, विच रिव्हर फ्लोज थ्रू लंडनमधून खालीलपैकी कुठली रिव्हर फ्लो करते? ऑप्शन ए राईन, ऑप्शन बी पोटोमॅक, ऑप्शन सी हडसन आणि ऑप्शन डी थेम्स. तर कुठली रिव्हर लंडनमधून फ्लो करते तर आन्सर आहे त्याचं थेम्स. ही रिव्हर लंडनमधून फ्लो करते. आता हडसन रिव्हर कुठून फ्लो करते तर न्यूयॉर्क कुठे US मध्ये. परत पोटोमॅक
पोटोमॅक रिव्हर तर US ची कॅपिटल वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC मधून कुठली रिव्हर फ्लो करते तर पोटोमॅक. आणि राहीन ही युरोपची रिव्हर आहे. युरोपची स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि लिस्टनस्टाइन वगैरे या सगळ्या कंट्रीमधून कुठली तर राहीन रिव्हर फ्लो करते. राहीन लक्षात ठेवायचं. राहीन मोर दॅन वन कंट्री. राहीन. थेम्स आपल्या लंडन या सिटीमधून. पुढचा विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. जगातली सगळ्यात लांब नदी कुठली आहे? ए यांगझे, बी नाईल, सी अमेझॉन आणि डी गंगा. तर आन्सर काय याचं? गंगा इंडियाची आहे तर इंडिया नाही आहे. तर कुठली? नाईल ही सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर आहे. लॉंगेस्ट ही झाली फर्स्ट लॉंगेस्ट. सेकंड लॉंगेस्ट कुठली आहे? सेकंड लॉंगेस्ट आहे तर अमेझॉन. आणि थर्ड कुठली आहे? थर्ड आहे यांगझे. या 3 रिव्हर. आता गंगा काय तर थर्ड लार्जेस्ट कशानं तर बाय डिस्चार्ज. म्हणजे गंगेचा पाण्याचा डिस्चार्ज आपल्या कुठल्या बे ऑफ बेंगॉलमध्ये वर्ल्डमध्ये थर्ड लार्जेस्ट आहे गंगा आपली. तर फर्स्ट नाईल, सेकंड अमेझॉन आणि थर्ड काय यांगझे. या 3 रिव्हर लॉंगेस्ट. पहिली कुठली? नाईल झाली, दुसरी अमेझॉन आणि तिसरी. आणि लार्जेस्ट रिव्हर विचारली, वर्ल्डची लार्जेस्ट रिव्हर, लार्जेस्ट बाय डिस्चार्ज, तर अमेझॉन रिव्हर ही वर्ल्डची लार्जेस्ट बाय डिस्चार्ज. नेक्स्ट पुढचं काय? विच इज द हायेस्ट वॉटरफॉल ऑफ द वर्ल्ड ऑन लँड. जगातला सगळ्यात उंच कुठला धबधबा कुठला आहे म्हणजे लँडवरचा? तर ए एंजिल फॉल्स, बी रिबन, सी गॅवरनी आणि डी जोग फॉल्स. यातले दोन तरी पाहू आपण. कुठला? तर एंजिल फॉल्स हा जगातला सगळ्यात हायेस्ट आहे. म्हणजे तो फॉल करताना जमिनीला वगैरे टच होत नाही, डायरेक्ट म्हणजे उंच आहे. तर कुठे तो? व्हेनेझुएला कुठे आहे? तर नॉर्थ अमेरिकन कंट्री आहे व्हेनेझुएला. तर साऊथ अमेरिकन कंट्री, साऊथ अमेरिकेच्या नॉर्थला. तर व्हेनेझुएला मध्ये आहे एंजिल फॉल्स. दुसरा आपला इंडियाचा जोग फॉल्स. जोग फॉल्सलाच नाव काय तर गेरसोपा फॉल्स. हा कुठे आहे तर शरावती रिव्हरवर आहे. शरावती रिव्हर कुठे आहे तर कर्नाटकामध्ये जोग फॉल्स इंडियाचा हायेस्ट. परत त्याचं नाव काय? गेरसोपा दुसरं नाव. आणि कुठल्या रिव्हरवर आहे तर शरावती रिव्हरवर आहे. चला पुढचं काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉर्म वॉटर करंट. वॉर्म वॉटर करंट खालीलपैकी कुठला नाहीये? तर ए हम्बोल्ट करंट, बी सुशिमा करंट, सी अलास्कन करंट आणि डी कुरोशिओ करंट. तर कोल्ड वॉटर करंट विचारलेला आहे. तर याचा आन्सर आहे हम्बोल्ट करंट. हम्बोल्ट करंट हा कोल्ड वॉटर करंट आहे. आपण पाठीमागे एकदा पाहिलेले तरी अजून एकदा पाहू. काय कोल्ड वॉटर करंट कुठला आहे? म्हणजे यांनी वॉर्म विचारलं नाहीये. तर 3 वॉर्म आहेत आणि 1 कोल्ड आहे. तर हम्बोल्ट त्याचं आन्सर आहे. तर वर्ल्ड पॉलिटिकल मॅपवर जरा क्लिअरली समजेल. ओके, थोडं वर्ल्ड मॅप पूर्णच लागणार त्यामुळे क्लिअर दिसणार नाही. तर इक्वेटरवर असतो इक्वेटोरियल करंट. या इक्वेटरवर काय इक्वेटोरियल करंट असा ईस्ट टू वेस्ट. आणि त्याला काउंटर काय करतं तर इक्वेटोरियल काउंटर करंट असा. इक्वेटोरियल काउंटर करंट त्याला काउंटर करतं. आता हा करंट असा आला समजा इक्वेटरवरून इकडं ब्राझीलच्या कोस्टला, तिथं लँडमास लागला त्याला. तर ओशन करंट आहे बरं काही. तर याला लँडमास लागलाय. मग ते काय होणार? त्याचं डायव्हर्जन, एक वरती नॉर्थला आणि एक खाली साऊथला. मग इकडं साऊथला आला आणि एक नॉर्थला गेला. मग साऊथला आला तो कुठला झाला? ब्राझिलियन करंट. आणि हा इकडं या गल्फमध्ये जातो, गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये. तर हा गल्फ स्ट्रीम पुढं हा असा इकडं जातो. पुढं गेल्यानंतर हा नॉर्थ अटलांटिक करंट होतो. नॉर्थ अटलांटिक हे वार्म करंट आहेत. आता लक्षात ठेवायचं, इक्वेटर कडून पोलकडे जाताना म्हणजे इक्वेटर असतं गरम पाणी, ते
पोलकडे जाताना म्हणजे इक्वेटर कुठलं पाणी घेऊन जाणार तर गरम असल्यामुळं गरम पाणी, आणि पोल आपले पूर्ण बर्फाच्छादित आहेत. तर पोलकडून मग इक्वेटरकडे येताना सगळे करंट कसे तर कोल्ड करंट आहेत. लक्षात ठेवायचं, पोलकडून इक्वेटरकडे आला तर कोल्ड, आणि इक्वेटरकडून पोलकडे गेला तर वॉर्म करंट. हा नॉर्थ अटलांटिकच पुढं याचं इकडून एक लॅब्रेडॉर नावाचा कोल्ड करंट येतो. लॅब्रेडॉर कोल्ड करंटला आपण ग्रीन मध्ये करू. हा लॅब्रेडॉर हा कोल्ड करंट आहे. मग तो डिवाइड करतो, इकडे जातो. मग हा पुढचा, हा पुढं असा झाला, हा नॉर्वेजियन होतो. नॉर्वेजियन आणि इकडं हा कोल्ड आला खाली. परत कोल्ड कुठं आला तर या असा कोल्ड इकडं. तर हा आला केनरी कोल्ड करंट. केनरी कशामुळं तर इथं केनरी आयलँड आहेत म्हणून, आणि त्या केनरी करंटमुळेच सहारा आयलँड हे म्हणजे सहारा आयलँड तयार होते. तर कोल्ड करंटमुळे कुठले तर सहारा म्हणजे कोल्ड करंटमुळे काय तर हॉट डेझर्ट म्हणजे हॉट डेझर्ट तयार होतात. आयलँड नाही, डेझर्ट. हा परत आता इकडून काय तर वेस्ट विंड ड्रिफ्ट, हा कोल्ड करंट इकडं असा सर्कम नेविगेट करतो पूर्ण अर्थला. वेस्ट विंड ड्रिफ्ट. मग हे इकडून वर जातं लेफ्टला गेल्यानंतर हा कसला झाला तर हम्बोल्ट किंवा याला काय म्हणतात और पेरुवियन करंट. हम्बोल्ट किंवा पेरुवियन करंट हा इकडे. मग पुढं हा असा गेला इकडं तर याचा काय होतो, हा म्हणजे हा जसा वर गेला तसंच हे बायफर्केट करून वर जातं. तर हा परत काय झाला बेंग्वेला करंट. आणि परत ऑस्ट्रेलियाचा हा वेस्ट ऑस्ट्रेलियन करंट. हे झाले वॉर्म करंट. परत एक दिला ऑप्शनमध्ये काय तर अलास्कन कसा जातो तर अलास्का असा आहे इकडं. अलास्का काय वॉर्म करंट, अलास्कन करंट. परत सुशिमा एक दिलाय. सुशिमा कसा आहे तर सुशिमा जापानच्या ईस्टकडून जातो असा. सुशिमा आणि जापानच्या ईस्टकडून वेस्टकडून गेला, आणि वेस्टकडून काय कुरोशिओ वॉर्म आहे. कुरोशिओ. आणि एक वरून कोल्ड करंट येतो जापानच्या, त्याचं नाव काय तर जापानच्या वरून येणारा ओयोशिओ करंट. एवढे लक्षात ठेवा, एवढे इम्पॉर्टंट आहेत. परत बाकीचं काही नाही आहे. कुरोशिओ, ओयोशिओ, हम्बोल्ट वगैरे. सुशिमा तिथून आहे. अलास्कन हा, परत हम्बोल्ट बेंग्वेला वेस्ट ऑस्ट्रेलियन. इथं एक अगुलास आहे मोझंबिकच्या तिथून म्हणजे मॅडेगास्करच्या तिथून काय अगुलास करंट. हे झाले काय हे कोल्ड आणि वॉर्म ओशन करंट. इम्पॉर्टंट आहेत, एवढे लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवायचं पोलकडून खाली आलं तर काय कोल्ड ओशन करंट, आणि काय इक्वेटरकडून पोलकडे गेलं तर वॉर्म ओशन करंट. पुढचा MCQ. याचं मग आन्सर काय झालं तर आपण सुशिमा कुरोशिओ सगळं पाहिले. कुरोशिओ कसा जापानच्या ईस्टकडून वर जात होता, आणि वरून काय येत होतं ओयोशिओ काय तर कोल्ड आहे, कुरोशिओ वॉर्म. तर याचा आन्सर काय होतं हम्बोल्ट करंट. कुठून आहे हा हम्बोल्ट किंवा पेरुवियन करंट. वेस्ट कोस्ट ऑफ कशाची साऊथ अमेरिका. पुढचा काय तर हां विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्ट. खालीलपैकी कुठली पेअर इनकरेक्ट आहे. ए नायगरा फॉल्स USA अँड कॅनडा. बी नाईल रिव्हर इजिप्त अँड सुडान. सी सतलज रिव्हर इंडिया अँड पाकिस्तान. आणि डी अँडीज माउंटेन्स अर्जेंटिना अँड ब्राझील. याचा आन्सर काय अँडीज माउंटेन्स अर्जेंटिना अँड ब्राझील. फक्त अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये नाही येतं अँडीज माउंटेन्स. तर अँडीज माउंटेन्स कुठं कुठं आहेत तर एकदा मॅपवर पहा. अँडीज माउंटेन्स आता नॉर्थ अमेरिकेमध्ये कुठले आहेत तर रॉकीज. आल्प्स कुठे आहेत तर युरोपमध्ये. युरॉल्स कुठे आहेत युरोप आणि एशियाच्या बॉर्डरला. तर हे पहा काय पूर्ण असे इकडून
हे सगळं काय तर अँडीज माउंटेन्स आहे. त्यांनी काय दिले ब्राझील आणि अर्जेंटिना. फक्त ब्राझील अर्जेंटिना नाही तर अँडीज माउंटेन्स पूर्ण या कंट्रीमध्ये, पराग्वेमध्ये नाही आहे, बाकी कंट्रीमध्ये सगळ्यामध्ये अँडीज माउंटेन्स आहेत. इकडं इक्वेडॉर वगैरे, कोलंबिया, व्हेनेझुएला, खाली चिली, पेरू या सगळ्या कंट्रीजमध्ये काय आहेत तर अँडीज माउंटेन्स आहेत. ॲपल्शियन कुठे आहेत? ॲपल्शियन आहेत अमेरिकेच्या ईस्टला. परत रॉकीज कुठे आहेत? कॅनडा आणि USA प्लस मेक्सिको या तीन. इकडे वेस्टला रॉकीज, ईस्टला ॲपल्शियन. हे सगळ्या झाल्या माउंटेन रेंजेस ऑफ वर्ल्ड. इम्पॉर्टंट झाल्या कंप्लीट. चला पुढचं, याचा आन्सर काय होतं? अँडीज, अर्जेंटिना अँड ब्राझील. पुढचं काय? विच फेमस लँडमार्क इज प्रेझेंट बिटवीन लेक ओंटारिओ अँड लेक एरी. लेक ओंटारिओ आणि लेक एरीच्या मध्ये कुठला फेमस काय लँडमार्क आहे? ए नायग्रा फॉल्स, बी राईन फॉल्स, सी इग्वाझू फॉल्स आणि डी एंजिल फॉल्स. एंजिल फॉल्स पाहिले आपण तर कुठे खाली आहे, कुठं व्हेनेझुएलामध्ये. काय हायेस्ट वॉटरफॉल ऑफ द वर्ल्ड आहे हा एंजिल फॉल्स. राईन फॉल्स कुठे तर राईन रिव्हरवर, आणि राईन रिव्हर कुठे युरोपमध्ये. आता याचा आन्सर काय? लेक ओंटारिओ आणि लेक एरी. आपण पाहिलेत लेक तर काय नायगरा फॉल्स. कुठे? लेक ओंटारिओ आणि लेक एरी. एकदा मॅपवर पहा तरी, मॅपवर लेक ओंटारिओ आणि लेक एरी. हे कुठले? सगळ्यात ईस्टवर्ड लेक आहेत. काय? लेक ओंटारिओ, लेक एरी. नायगरा फॉल्स इथे बॉर्डरला नायगरा फॉल्स. चला पुढचा. नेक्स्ट काय? विच इज द लार्जेस्ट रिव्हर बाय वॉल्यूम इन द वर्ल्ड. लार्जेस्ट रिव्हर बाय वॉल्यूम इन द वर्ल्ड. मग वॉल्यूमनं कुठली? ए ऑप्शन ए इंडस, ऑप्शन बी अमेझॉन, ऑप्शन सी नाईल आणि ऑप्शन डी हुआंग हो. तर आन्सर काय? लार्जेस्ट रिव्हर बाय वॉल्यूमनं अमेझॉन आहे. आपली गंगा काय? थर्ड लार्जेस्ट बाय डिस्चार्ज. मग वॉल्यूमनं अमेझॉन. तर वॉल्यूमनं लेक कुठला होता तर लेक बायकाल रशियामधला. आणि एरियानं कुठला होता? एरियानं होता लेक सुपेरियर USA. पुढचा काय? टू विच आर्चपेलेगो डज डियागो गार्सिया आयलँड बिलॉंग. डियागो गार्सिया आयलँड कुठल्या आर्किपेलेगोवर आहे? ए मेरगुई, बी बुकानियर, बुकानियर आहे, बकेनियर आहे ते. ए मर्गुई, बी बकेनियर, सी चागोस आणि डी बोनापार्ट. तर आन्सर काय याचं? चागोज आर्किपेलेगो. आत्ता इंग्लंडनं हे चागोजचं डियागो गार्सिया हे आत्ता मॉरिशियसला परत दिलंय. आत्तापर्यंत हे इंग्लंड म्हणजे कब्जा करून होतं त्यावर. तर मॉरिशियसकडं आहे आता. मॉरिशियसला न्यूजमध्ये आहे त्यामुळं लक्ष देऊन बघा. मॉरिशियसला रिटर्न केलेलं आहे काय? डियागो गार्सिया आयलँड. तर तिथं कोणाचा? US बेस आहे. तर ॲडमिनिस्ट्रेशन कोणाचं होतं तर UKचं, आणि बेस कोणाचा? US होता. आता नेव्हल बेस. आणि परत आता कोण दिलंय तर UKनं मॉरिशियसला रिटर्न केलेलं आहे. कुठलं? डियागो गार्सिया आयलँड. नेक्स्ट काय? विच इज द थर्ड लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. थर्ड लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड कुठली आहे? ए नाईल, बी येलो रिव्हर, सी पराना आणि डी यांगजे. तर थर्ड लॉंगेस्ट आपण मगाशीच पाहिले. थर्ड लॉंगेस्ट कुठली आहे तर यांगजे ही रिव्हर थर्ड लॉंगेस्ट रिव्हर. येलो रिव्हर हॉंगहो आहे का? नाहीये. तर यांगजे ही थर्डला आहे. फर्स्ट लॉंगेस्ट कुठली आहे? फर्स्ट तर नाईल, दुसरी काय आपली अमेझॉन आणि तिसरी काय यांगजे. या तीन झाल्या पहिल्या तीन. ओके नेक्स्ट. पुढचं काय? डॅश इज द लार्जेस्ट बॉक्साइट प्रोड्युसिंग स्टेट ऑफ इंडिया. खालीलपैकी लार्जेस्ट बॉक्साइट प्रोड्युसिंग स्टेट कुठली? आता मिनरल्स स्टार्ट झालेत. मिनरल्सकडे केअरफुली लक्ष द्या. मिनरल्सवर भरपूर क्वेश्चन्स आहेत. तर डॅश इज द लार्जेस्ट बॉक्साइट प्रोड्युसिंग स्टेट ऑफ इंडिया. ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी आंध्र प्रदेश आणि ऑप्शन डी काय ओडिशा. तर कुठली आहे तर ओडिशा ही लार्जेस्ट बॉक्साइट प्रोड्युसिंग स्टेट आहे. बॉक्साइट कुठं प्रोडक्शन तर ओडिशामध्ये. तर ओडिशामध्ये काय तर एक आहे सिमलीपाल काय नॅशनल पार्क. परत सिमलीपाल प्लस काय भिटारकनिका हे नॅशनल पार्क झाले. टायगर रिझर्व कुठले आहेत तर सिमलीपाल आणि सतकोसिया टायगर रिझर्व. आणि परत अजून काय बायोस्फिअर रिझर्व सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व. एकदा मॅपवर पहा.
ओके हां काय नॅशनल पार्क कुठले तिथं तर भिटारकनिका आणि सिमलीपाल आणि बायोस्फिअर रिझर्व कुठले तर सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व आय थिंक असं ठेवलं तरी सगळे दिसत आहेत यस ओके हां हे सगळे बायोस्फिअर रिझर्व आहेत कुठलं सिमलीपाल इकडं परत सुंदरबन्स कुठे वेस्ट बेंगॉलमध्ये नोकरेक कुठे तर मेघालया नॉर्थ ईस्टचे 4 कंपल्सरी लक्षात ठेवायचे 4 कुठले एक दिहांग दिबांग कुठं अरुणाचल प्रदेशमध्ये दुसरं कुठे दिब्रू सायखोवा कुठे आसाममध्ये तिसरं कुठे मानस नॅशनल पार्क कुठे आसाममध्ये परत नोकरेक नॅशनल पार्क कुठे मेघालयामध्ये आणि हे जे गोल केलेले आहेत ब्लू गोल केलेले काय युनेस्कोनं काय केलेले हे बघा एकदा बायोस्फिअर रिझर्व युनेस्को वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये घेतलेले आहेत आता नवीन कुठले ॲड झाले त्याच्यामध्ये तर पन्ना बायोस्फिअर रिझर्व रिसेंटली ॲडेड आहे आता याच्यामध्ये कुठले नाही आहेत तर युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये कुठले नाही आहेत तर पहिलं काय शेषाचलम हिल्स हे एक नाही आहे परत ग्रेट रन ऑफ कच्छ नाही आहे कोल्ड डेझर्ट हे पण नाही आहे हे 3 झाले परत दिहांग दिबांग आहे का नाही दिब्रू सायखोवा नाही आहे मानस नाही आहे आसामचं कुठलंच नाही आहे तर हे 3 आणि 12 टोटल 18 आहेत त्यापैकी 6 वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये नाहीत लक्षात ठेवायचे काय ग्रेट रन ऑफ कच्छ कोल्ड डेझर्ट दिहांग दिबांग दिब्रू सायखोवा मानस आणि शेषाचलम हिल्स हे 6 वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये नाही आहेत पुढचा काय हां विच इंडियन स्टेट हॅज द हायेस्ट पॉवर जनरेशन कॅपॅसिटी फ्रॉम द थर्मल एनर्जी पासून हायेस्ट पॉवर जनरेशन कॅपॅसिटी कुठल्या स्टेटकडे आहे ए तर कोळशापासून प्रोड्यूस होणारी एनर्जी थर्मल ए आंध्र प्रदेश बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र आणि डी गुजरात तर कुठल्या स्टेटकडं आहे तर महाराष्ट्राकडं हायेस्ट आहे काय थर्मल पॉवर प्रोड्युसिंग कॅपॅसिटी तर महाराष्ट्राचे एकदा नॅशनल पार्क वगैरे बघून घ्या महाराष्ट्राचे नॅशनल पार्क काय आहेत महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत ओके हे महाराष्ट्राचे कुठले आहेत चांदोली गुगामल नवेगाव पेंचचं नाव काय दुसरं जवाहरलाल नेहरू नंतर संजय गांधी किंवा संजय बोरीवली नॅशनल पार्क पण म्हणतात त्याला नंतर काय ताडोबा नॅशनल पार्क हे झाले महाराष्ट्राचे 6 नॅशनल पार्क चला पुढचं काय 15 काय विच स्टेट इन इंडिया हॅज द हायेस्ट कोल रिझर्व इंडियाच्या कुठल्या स्टेटला हायेस्ट कोल रिझर्व आहेत ए ओरिसा बी झारखंड सी वेस्ट बेंगॉल आणि डी छत्तीसगड तर कुठल्या स्टेटला हायेस्ट कोल रिझर्व आहेत तर झारखंड या स्टेटमध्ये हायेस्ट कोल रिझर्व ऑफ इंडिया आहेत ओरिसामध्ये काय बॉक्साईट परत हिमॅटाईट वेस्ट बेंगॉलमध्ये राईस बॉल ऑफ इंडिया पुढचा याचा आन्सर काय होतं झारखंडचं एकदा नॅशनल पार्क बघून घ्या हां झारखंडमध्ये कुठलं आहे तर एकच आहे फक्त बेतला नॅशनल पार्क आणि एक टायगर रिझर्व तिथं कुठलं पालामाऊ टायगर रिझर्व या 2च गोष्टी आहेत झारखंडच्या पुढचा काय फेअर वॉज द फर्स्ट ऑइल वेल डिस्कवर्ड इन आसामची फर्स्ट म्हणजे आसाममध्ये फर्स्ट ऑइल वेल कुठं डिस्कवर झालेली आहे तर ऑप्शन ए मोरन ह्युग्रिजान परत काय रुद्रसागर सी नाहरकाटिया आणि डी दिग्बोई तर कुठं झालेली आहे तर दिग्बोई आसाममध्ये दिग्बोईमध्ये कधी 1901 मध्ये ते दिग्बोई कसं तर डिग बॉय ब्रिटिश काय म्हणायचे डिग बॉय मुलांना तिथं जेव्हा ऑइलमध्ये लावलेलं होतं तर डिग बॉय म्हणून ते गावाचं नावच काय पडलं दिग्बोई आसाममध्ये काय फर्स्ट ऑइल वेल डिस्कवर झालेली आहे पुढचा काय तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेट हॅज द हायेस्ट विंड एनर्जी प्रोडक्शन इन इंडिया कुठल्या स्टेटमध्ये हायेस्ट विंड एनर्जी प्रोडक्शन आहे ऑप्शन ए ओडिशा ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी तमिळनाडू आणि ऑप्शन डी कर्नाटक तर कुठल्या स्टेटमध्ये काय आहे हायेस्ट विंड एनर्जी प्रोडक्शन तर तमिळनाडूमध्ये आणि सोलार एनर्जी प्रोडक्शन कुठल्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त आहे तर सोलार एनर्जी आहे गुजरातमध्ये सगळ्यात जास्त सोलार एनर्जी प्रोडक्शन आहे तमिळनाडूमध्ये विंड आणि थर्मल महाराष्ट्रामध्ये तर आता काय तमिळनाडू आणि आसामचे नॅशनल पार्क बघायचे आपल्याला तमिळनाडू आणि आसाम मधले
आसाममधले ट्रिक पण सांगितली होती तुम्हाला एक. हां हे बघा आसामचे, आसाममध्ये कुठले कुठले आहेत, दिब्रू सायखोवा, परत दिहिंग पतकई, रायमोना, काझीरंगा, मानस, नामेरी आणि ओरांग हे 7 नॅशनल पार्क आसाममध्ये आहेत. एकदा परत नॉर्थ ईस्टचे बघा, अरुणाचल प्रदेशमध्ये मोलिंग आणि नामदाफा, परत नागालँडमध्ये काय एनटंकी, मेघालयमध्ये काय बालफक्रम आणि नोकरेक, परत काय मणिपूर, मणिपूरमध्ये काय केबुल लामजाव आणि शुरुई. हां त्रिपुरा, त्रिपुरामध्ये काय बायसन किंवा त्यालाच काय म्हणतात राजबारी, आणि दुसरं काय क्लाउडेड लेपर्ड, दोन्ही ॲनिमलचे नाव आहेत. परत मिझोराममध्ये कुठले, मिझोराममध्ये मुरलेन आणि फॉंगपोई किंवा ब्लू माउंटेन नॅशनल पार्क. मुरलेन, मुरलेन पुढं अरुणाचल प्रदेशमध्ये मोलिंग, आणि मोलिम कुठं बोलेम किंवा भगवान महावीर गोव्यामध्ये. तर हे केबुल लामजाव एक लक्षात ठेवायचं. केबुल लामजावमध्ये काय तर सांगाई डिअर आणि लोकतक लेक, लोकतक लेक नॉर्थ ईस्टचा सगळ्यात मोठा फ्रेश वॉटर लेक आहे, लक्षात ठेवा एवढं. चला नेक्स्ट, तमिळनाडूचे पाहिजे होते, तमिळनाडूचे राहील. चला एकदा बघूनच घ्या तमिळनाडू. ओके हां हे तमिळनाडू, तमिळनाडूमध्ये कुठलं गिंडी, गिंडी नॅशनल पार्क. दुसरं गल्फ ऑफ मन्नार किंवा मरीन नॅशनल पार्क. पुन्हा तिसरं कुठलं आहे तर तिसरं आहे इंदिरा गांधी अनामलाई नॅशनल पार्क. चौथं काय मुदुमलाई नॅशनल पार्क, आणि पाचवं मुकुर्थी. परत केरलामध्ये कुठले आहेत अनामुडी शोला. परत शोला, शोलावरून तुम्हाला म्हटलं होतं लक्षात ठेवा, अनामुडी शोला, एराविकुलम, मतिकेटन शोला, परत पंबदम शोला, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि दुसरं काय याच्यात पेरियार टायगर रिझर्व आणि परंबिक्युलम टायगर रिझर्व, हे 2 टायगर रिझर्व पण आहेत, लक्षात ठेवायचं. आणि 3 लेक कुठले आहेत अष्टामुडी, षष्टमकोटा आणि वेंबनाड, हे 3 लेक आहेत. अष्टामुडी, षष्टमकोटा आणि वेंबनाड. वेंबनाड लेक काय तर इंडियाचा लॉंगेस्ट लेक आहे वेंबनाड लेक. नेक्स्ट, हे काय झालं तर स्टेट हॅज हायेस्ट विंड एनर्जी, कुठलं तमिळनाडू. पुढचं काय विच इज वन ऑफ द न्यूएस्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट ऑफ इंडिया, म्हणजे इंडियाचा सगळ्यात न्यूएस्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट कुठले. ए कुडनकुलम, बी कल्पक्कम, सी नरोरा आणि डी तारापूर. तर कुठले तर कुडनकुलम. कुडनकुलम हे झालं 2020 मध्ये, 2020 मध्ये. नरोरा कुठे तर उत्तर प्रदेशमध्ये. तारापूर कुठे, तारापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे तमिळनाडू. पुढचं विच स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साइट, लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साइट कुठली आहे. ए मध्य प्रदेश, बी आंध्र प्रदेश, सी वेस्ट बेंगॉल आणि डी ओडिशा. सगळ्यात आता 70% क्वेश्चन्स म्हणजे मिनरल्सवाले, सगळ्याचा आन्सर काय तर ओडिशा आहे. कुठली स्टेट आहे लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साइट, तर ओडिशा ही स्टेट लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साइट आहे. आताच आपण तिथले नॅशनल पार्क वगैरे पाहिलेले. आता वेस्ट बेंगॉलचे एकदा पाहून घ्या. वेस्ट बेंगॉल आले ऑप्शनमध्ये. वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉल. हां याचे अंदमान निकोबारचे कशावरून तर इंग्लिश नावावरून लक्षात ठेवा म्हटलं तो. तर कॅम्पबेल, कोलिन कॅम्पबेल काय तर 1857चा रिवोल्ट सप्रेस करण्यामध्ये याचा हे होता योगदान होतं. कोणाचं कोलिन कॅम्पबेल, ब्रिटिश साईटनं. परत काय कॅम्पबेल बे झालं, गॅलथिया बे ते दुसरं. परत महात्मा गांधी मरीन, मिडल बटन, माउंट हॅरिएट नॅशनल पार्क. परत नॉर्थ बटन, राणी झाशी मरीन नॅशनल पार्क, सॅडल पीक आणि साऊथ बटन. मिडल, नॉर्थ आणि साऊथ 3 तर बटनवरच आहेत. परत महात्मा गांधी आणि झाशी, राणी झाशी 2 एक्स्ट्रा आहेत आपले, लक्षात ठेवायचे. हे झाले अंदमान आणि निकोबारचे. तेलंगणाचे पण होऊन गेले लगेच. काय महावीर हरिना वनस्थली. दुसरं काय कासू ब्रह्मानंद रेड्डी. आणि तिसरं काय मृगा वनी. त्याचबरोबर आता आंध्र प्रदेश पापीकोंडा नॅशनल पार्क. नंतर राजीव गांधी नॅशनल किंवा रामेश्वरम. नंतर श्री व्यंकटेश्वरा नॅशनल पार्क. आणि इथं काय तर नागार्जुन सागर श्रीशैलम हे काय सगळ्यात मोठं टायगर रिझर्व आहे इंडियाचं, नागार्जुन सागर श्रीशैलम. हां न्यूएस्ट टायगर रिझर्व, न्यूएस्ट टायगर रिझर्व कुठे तर मध्य प्रदेशमध्ये, माधव टायगर रिझर्व. त्याच्या अगोदरचं कुठे तर मध्य प्रदेशमध्येच, कुठलं तर रातापानी. नंतर काय एक राजस्थानमध्ये न्यूएस्ट आहे काय करौली. कोणतं धौलपूर करौली, करौली बाबावरून लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये धौलपूर करौली टायगर रिझर्व. आणि एक उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे कुठलं तर राणीपूर हे उत्तर प्रदेशमध्ये टायगर रिझर्व सांगितलं. आता आपण काय वेस्ट बेंगॉलचं पाहणार होतो. हां
वेस्ट बेंगॉलमध्ये कुठले कुठले आहेत तर वेस्ट बेंगॉलमध्ये 6 आहेत हे नॅशनल पार्क. बक्सा, गोरुमारा, जलदापारा, नेवरा व्हॅली, सिंगलीला आणि सुंदरबन्स हे 6 वेस्ट बेंगॉलचे लक्षात ठेवा. नेक्स्ट काय विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट बॉक्साइट प्रोड्युसिंग स्टेट इन इंडिया. परत तोच रिपीट झाला. रिपीटेशन क्वेश्चनचं पाहून घ्या. रिपीटेशन खूप जास्त आहे क्वेश्चनचं, त्यामुळं आपण शिफ्ट वाईज क्वेश्चन्सचा ॲनालिसिस करायचा म्हणजे करायचा. ॲनालिसिस करून त्याच टॉपिकवर रीडिंग बऱ्यापैकी वाढवायची आहे. हां विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. खालीलपैकी कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी कुठला नाही आहे. ए नॅचरल गॅस, बी विंडमिल, सी पेट्रोलियम आणि डी कोल. कन्व्हेन्शनल म्हणजे काय पारंपरिक. पारंपरिक कुठला नाहीये तर याच्यातला आन्सर काय विंडमिल. विंडमिल हा म्हणजे कधीही न संपणारा सोर्स आहे. नॅचरल गॅस कधी ना कधी जमिनीतून काढतो म्हणून संपणार आहे. परत पेट्रोलियम पण संपणार आहे आणि कोल पण कधी ना कधी काढत राहिलं तर संपून जाणार आहे. मग कोणता नॉन कन्व्हेन्शनल कुठला आहे म्हणजे कन्व्हेन्शनल नाही असा नॉट अ कन्व्हेन्शनल दिल तर विंडमिल नाहीये. पुढचा नेक्स्ट काय हां विच इंडियन स्टेट हॅज द लार्जेस्ट मायका रिझर्व्स. मग इंडियामध्ये लार्जेस्ट मायका रिझर्व कुठल्या स्टेटमध्ये आहेत. ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी झारखंड आणि ऑप्शन डी काय ओडिशा. तर कुठल्या स्टेटमध्ये लार्जेस्ट मायका रिझर्व तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त मायका रिझर्व आहेत. म्हणजे जगाचं जवळपास आपण 60% 60 किंवा म्हणजे 54% आपण 60% मायका आपण जगातली प्रोड्यूस करतो. मायका आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त मायका रिझर्व आहेत. कोल कुठं झालं कोल झारखंडमध्ये. बॉक्साईट कुठं तर ओडिशामध्ये बॉक्साईट. परत डायमंड. डायमंड कुठे आहे तर डायमंड आपल्या पन्ना माइन्समध्ये कुठं मध्य प्रदेशमध्ये. आणि कॉपर ओर. कॉपर ओर सगळ्यात जास्त कुठं मिळते. कॉपर ओर आहे मध्य प्रदेशमध्ये. परत कॉपर ओर म्हणजे कॉपर ओर मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त खाणी आहेत कॉपर ओरच्या. हां हां पंचपटमाली इन कोरापुट डिस्ट्रिक्ट ओडिशा हॅज द लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ विच मिनरल. लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ कुठल्या मिनरलचे लार्जेस्ट डिपॉझिट आहेत कुठं पंचपटमाली इन कोरापुट. काय ऑप्शन ए मॅंगनीज, ऑप्शन बी आयर्न ओर, ऑप्शन सी बॉक्साईट आणि ऑप्शन डी कॉपर. बॉक्साईटवर भरपूर फोकस होता यांचा कधी 2021 मध्ये. तर बॉक्साईटचे सगळ्यात जास्त रिझर्व आहेत कुठं पंचपटमाली इन कोरापुट डिस्ट्रिक्ट ऑफ ओडिशा. पुढचा आपण तिथलं सगळं पाहिलेलं आहे आता ओडिशाचं. काय नॅशनल पार्क, टायगर रिझर्व आणि बायोस्फिअर रिझर्व. बायोस्फिअर रिझर्व तर आपण सगळे पाहिले 6 काय युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वच्या लिस्टमध्ये नाही आहेत आणि बाकी आहेत. हां काय पुढचा विच ऑफ द फॉलोइंग मे बी कन्सिडर्ड ॲज अन ॲप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ नॅचरल रिसोर्स. खालीलपैकी नॅचरल रिसोर्सची ॲप्रोप्रिएट डेफिनेशन काय कन्सिडर केली जाऊ शकते. ऑप्शन ए अ नॅचरल रिसोर्स इज अवेलेबल ओनली इन फॉरेस्ट. ऑप्शन बी अ नॅचरल रिसोर्स इज अ मॅनमेड कमोडिटी. ऑप्शन सी अ नॅचरल रिसोर्स इज अ गिफ्ट ऑफ नेचर दॅट इज युजफुल फॉर मनकाइंड. आणि ऑप्शन डी अ नॅचरल रिसोर्स इज अवेलेबल ओनली ऑन लँड. तर आन्सर काय याचं तर ऑप्शन सी म्हणजे मॅनकाइंडसाठी अवेलेबल आहे. अ नॅचरल रिसोर्स इज अ गिफ्ट ऑफ नेचर. नेचरची आपल्याला गिफ्ट आहे आणि ती युजफुल फॉर मॅनकाइंड आहे. पुढचं काय विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. खालीलपैकी कुठला रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. ए न्यूक्लिअर फिजन, बी पेट्रोलियम, सी वूड आणि डी कोल. रिन्युएबल म्हणजे जे संपणार नाहीये. तर याचा आन्सर आहे न्यूक्लिअर फिजन. पेट्रोलियम, वूड आणि कोल हे कधी ना कधी म्हणजे खूप जास्त यूज केल्यानंतर संपुष्टात येतील. मग न्यूक्लिअर फिजन हे झालं आन्सर. पुढचं काय लँड विच इज लेफ्ट विदाउट कल्टिवेशन फॉर 1 or लेस दॅन 1 ॲग्रिकल्चर इयर इज नोन ॲज. जी लँड म्हणजे एक किंवा एकपेक्षा कमी वर्षासाठी काय म्हणजे फॉलो किंवा असं विदाउट कल्टिवेशन सोडली जाते त्याला काय म्हणतात. ऑप्शन ए काय नेट सोन एरिया, ऑप्शन बी काय कल्चरेबल वेस्ट लँड, ऑप्शन सी काय करंट फॉलो लँड आणि ऑप्शन डी काय वेस्ट लँड. तर याचा आन्सर काय एक किंवा म्हणजे कल्चरेबल आहे पण एक किंवा कमी वर्षासाठी त्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी त्याला म्हणजे खाली ठेवली जाते किंवा काय कल्टिवेशन केलं जात नाही. करंट फॉलो लँड. नेट सोन एरिया काय पूर्ण एरियाच्या किती % आपण म्हणजे त्याच्यावर लागवड केली तो एरिया झाला नेट सोन एरिया. आता पुढे आहे डेफिनेशन पुढच्या एमसीक्यूमध्ये एका पाहू. परत कल्चरेबल वेस्टलँड म्हणजे लँड ही कल्चरेबल आहे त्यावर उत्पादन घेऊ शकतो पण आपण अशीच रिकामी सोडलेली त्याला काय कल्चरेबल वेस्टलँड म्हटलं जातं. वेस्टलँड ही तिथं उत्पादन काहीच येऊ शकत नाही म्हणजे पूर्ण
फॉलो सोडलेली लँड, तर ती झाली वेस्ट लँड. पुढचा पुढचं काय, द रिजन विच इज फेमस फॉर स्पेशलायझेशन इन व्हेजिटेबल्स ओनली, दिस टाईप ऑफ फार्मिंग इज नोन ॲज, काय म्हणजे व्हेजिटेबल स्पेशलायझेशन आहे या फार्मिंगचं. तर याचा आन्सर ऑप्शन ए मिक्स्ड फार्मिंग, ऑप्शन बी कलेक्टिव्ह फार्मिंग, ऑप्शन सी कोऑपरेटिव्ह फार्मिंग आणि ऑप्शन डी ट्रक फार्मिंग. फक्त व्हेजिटेबल्स घेऊन ते फास्ट म्हणजे जे पेरिशेबल गुड आहे, व्हेजिटेबल हे पेरिशेबल गुड आहे म्हणजे लवकर खराब होतं, मग ते काढल्या लगेच आपण ट्रकमध्ये भरतो आणि पाठवून देतो, मग त्याला काय ट्रक फार्मिंग असं म्हटलं जातं. मिक्स्ड फार्मिंग काय, मिक्स्ड फार्मिंग आहे तर एक तर कल्टिवेशन पण करायचं म्हणजे फार्मिंग करायची म्हणजे शेती पण करायची आणि त्यासोबत काय करायचं ॲनिमल रिअरिंग प्लस फार्मिंग, त्याला काय म्हणतात मिक्स्ड फार्मिंग. मिक्स्ड फार्मिंग. आता कोऑपरेटिव्ह फार्मिंग काय, कोऑपरेटिव्ह फार्मिंगमध्ये म्हणजे खूप म्हणजे बरेचसे शेतकरी एकत्र येऊन काय करतात म्हणजे लागवड करतात, त्याला कोऑपरेटिव्ह फार्मिंग. आणि कलेक्टिव्ह फार्मिंग काय, कलेक्टिव्ह फार्मिंग मार्जिनल फार्मर ज्यांची लँड होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे लँड होल्डिंग कमी आहे, ज्यांच्याकडे जमीन कमी आहे ते सोबत येतात आणि फार्मिंग करतात, त्याला कलेक्टिव्ह फार्मिंग. कलेक्टिव्ह फार्मिंग मार्जिनल फार्मर्स. आणि कोऑपरेटिव्ह फार्मिंग खूप सारे फार्मर्स येतात, तिथं श्रीमंत गरीब वगैरे काही नाहीये. ती झाली कोऑपरेटिव्ह फार्मिंग. आता पुढचा काय, हां, द रिजन विच इज फेमस फॉर स्पेशलायझेशन इन व्हेजिटेबल्स ओनली, दिस टाईप ऑफ फार्मिंग. अरे हाच परत रिपीट झाला, चला टिक केलं नाही. हां, विच स्टेट ऑफ इंडिया हॅज द बिगेस्ट कन्झम्पशन ऑफ फर्टिलायझर, सगळ्यात जास्त कन्झम्पशन ऑफ फर्टिलायझर कोणती स्टेट करते खालीलपैकी, ए हरियाणा, बी वेस्ट बेंगॉल, सी आंध्र प्रदेश आणि डी पंजाब. तर कुठल्या स्टेटमध्ये आहे सगळ्यात जास्त कन्झम्पशन फर्टिलायझरचं, तर आन्सर आहे त्याचं पंजाबमध्ये. याच्यामुळं काय व्हायले, तिथली जमिनीची उत्पादन क्षमता घटायली आहे म्हणजे पूर्ण तिथं फर्टिलायझर वर यायले त्याचं ही होऊन काय म्हणतात त्याला, तर काय पर्कोलेशन होऊन पूर्ण म्हणजे वर येत आहेत. हा, पंजाबमध्ये सगळ्यात. आणि लक्षात ठेवायचं पंजाबमध्ये एकही नॅशनल पार्क नाहीये. पंजाब ही एकमेव स्टेट आहे इंडियाची की जिच्यामध्ये एकही नॅशनल पार्क नाहीये. नेक्स्ट काय, द फिजिकल एक्सटेंट ऑफ लँड ऑन विच क्रॉप्स आर सोन अँड हार्वेस्टेड इज नोन ॲज, फिजिकल एक्सटेंट ऑफ लँड. आताच म्हटलं होतं तुम्हाला काय, तर नेट सोन एरियाची डेफिनेशन येणार आहे. तर द फिजिकल एक्सटेंट ऑफ लँड ऑन विच म्हणजे फिजिकल एक्सटेंट ऑफ लँड ऑन विच क्रॉप्स आर सोन अँड हार्वेस्टेड म्हणजे एक लँड आहे पूर्ण, त्याच्यावर क्रॉप्स लावले जातात आणि काढले जातात, त्याला काय तर नेट सोन एरिया म्हणतात. काय ऑप्शन होते, करंट, फॉलो, कल्चरल वेस्टलँड आणि फॉलो. तर नेट सोन एरियाची डेफिनेशन आहे नेट सोन एरिया. पुढचा काय आहे, विटिकल्चर काय आहे. हां, विटिकल्चर इज काय, विटिकल्चर तर ए फ्लावर कल्टिवेशन, बी ग्रेप कल्टिवेशन, सी मँगो कल्टिवेशन आणि डी व्हेजिटेबल कल्टिवेशन. तर विटिकल्चर काय, तर ग्रेप्सचं कल्टिवेशन आहे विटिकल्चर. हां, विटिकल्चर सगळ्यात जास्त वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ग्रेप प्रोडक्शनसाठी फेमस एरिया कुठला आहे, तर मेडिटेरियन सी आहे आपला जो सँडविच आहे कशामध्ये, आफ्रिका आणि युरोपमध्ये. तर त्याच्या वरती म्हणजे नॉर्थ साईडचा जो भाग आहे फ्रान्स, इटली वगैरे, ग्रीस, हे सगळा भाग आहे तो विटिकल्चरसाठी म्हणजे अंगूरच्या उत्पादनासाठी, द्राक्षांच्या उत्पादनासाठी सगळ्यात फेमस आहे. काय, टी अँड कॉफी फॉल अंडर विच कॅटेगरी ऑफ क्रॉप्स इन इंडिया, टी आणि कॉफी कुठल्या क्रॉप्सच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे आहे खालीलपैकी, ए प्लांटेशन क्रॉप्स, बी फूड क्रॉप्स, सी हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आणि डी कॅश क्रॉप्स. तर हे कशामध्ये तर प्लांटेशन क्रॉप्समध्ये आहेत टी आणि कॉफी. इंग्रजांनी येऊन टी आणि कॉफी कुठं तर कर्नाटकामध्ये. कर्नाटकात सगळ्यात जास्त प्रोडक्शन कॉफीचं कुठं होतं इंडियामध्ये तर कर्नाटकामध्ये. आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त कॉफी प्रोडक्शन कुठल्या कंट्रीमध्ये आहे तर ब्राझीलमध्ये. हां, परत इंडियामध्ये सगळ्यात जास्त शुगर प्रोडक्शन कुठं होतं तर शुगर प्रोडक्शन सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. आणि शुगर केन प्रोडक्शन कुठं होतं इंडियामध्ये, शुगर केन प्रोडक्शन इंडियामध्ये सगळ्यात जास्त होतं उत्तर प्रदेशमध्ये. शुगर केन आणि शुगरमध्ये फरक आहे, शुगर महाराष्ट्रामध्ये आणि शुगर केन कुठं तर शुगर केन आहे उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा नेक्स्ट काय, विच फायबर क्रॉप इज यूज्ड फॉर मनकाइंड कोर्स. हां, विच फायबर क्रॉप इज यूज्ड फॉर मेकिंग
कोर्स क्लॉथ बॅग्स सॅक्स अँड डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणजे खालीलपैकी कुठलं क्रॉप हे या वस्तू बनवण्यासाठी कुठल्या तर क्लॉथ म्हणजे कपडे बॅग पिशव्या सॅक्स हे बनवण्यासाठी आणि डेकोरेटिव्ह आयटम्स हे बनवण्यासाठी वापरलं जातं ए कॉटन बी हेम्प सी ज्यूट आणि डी हुप वाईन तर याचा आन्सर काय ज्यूट ज्यूट हे कशासाठी वापरलं जातं तर ज्यूट हे वस्तू बनवण्यासाठी वापरलं जातं पुढचा काय अकॉर्डिंग टू डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेशन ऑफ इंडिया व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट शेअर ऑफ इंडिया इन द प्रोडक्शन ऑफ पल्सेस वर्ल्ड वाईड तर वर्ल्ड वाईड पल्सेसच्या प्रोडक्शनमध्ये इंडियाचा शेअर किती आहे हे विचारलेलं आहे तर आन्सर काय याचं आन्सर आहे 25%. आपण 25% जगाच्या म्हणजे पल्सेस प्रोडक्शन करतो 25% जगाच्या पल्सेसचं प्रोडक्शन करतो तर एक इंटरनॅशनल इयर फॉर पल्सेस डिक्लेअर केलं होतं कधी तर 2023ला इंटरनॅशनल इयर आणि नॅशनल तर आपलं डिकेड आहे हे पल्सेसचं पूर्ण 20 ते 30 2020 ते 30 हे काय तर डिकेड फॉर पल्सेस इंडियानं डिक्लेअर केलेले हां काय व्हॉट इज कॉन्टोर फ्लोईंग म्हणजे काय ए फ्लोईंग ऑन प्लेन्स अलॉंग द कॉन्टोर लाईन बी फ्लोईंग ऑन बॅरन लँड अलॉंग द कॉन्टोर लाईन्स सी फ्लोईंग इन झिगझॅग मॅनर अलॉंग द कॉन्टोर लाईन आणि डी फ्लोईंग ऑन स्लोपिंग लँड अलॉंग द कॉन्टोर लाईन्स तर कॉन्टोर फ्लोईंग काय असतंय तर जी स्लोपिंग लँड आहे त्याच्यावर फ्लो करणं आणि काय त्याच्यावर म्हणजे कल्टिवेशन करणं त्याला काय म्हणतात कॉन्टोर फ्लोईंग कॉन्टोर फ्लोईंग म्हणजे स्लोपिंग लँड जी स्लोपिंग लँड असते स्लोप डोंगराचे स्लोप्स वगैरे असतात त्याच्यावर फ्लो करणे त्याला कॉन्टोर फ्लोईंग असं म्हणतात पुढचा काय स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर इज नोन ॲज बेवार इन विच स्टेट स्लॅश अँड बर्न म्हणजे काय केलं जातं तर झाडं तोडली जातात आणि जाळली जातात आणि त्याच्यावर ॲग्रिकल्चर केलं जातं त्याला बेवार असं म्हटलंय बेवार कुठल्या स्टेटमध्ये म्हटलं जातं असं विचारतात ए मध्य प्रदेश बी झारखंड सी आंध्र प्रदेश आणि डी राजस्थान तर कुठं म्हटलं जातंय हे मध्य प्रदेशमध्ये म्हटलं जातं काय बेवार स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चरला आणि परत काय एक झूम म्हणतात त्याला झूम कल्टिवेशन कुठं म्हणतात तर नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये ज्या आपल्या 7 सिस्टर्स आहेत त्या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये काय झूम कल्टिवेशन स्लॅश अँड बर्न कल्टिवेशनलाच स्लॅश मिल्पा पण म्हणतात एखादा मिल्पा पुढे एक MCQ आहे वेगळा मिल्पा कुठे आहे तर मेहिको किंवा मेक्सिकोमध्ये मिल्पा पण म्हटलं जातं हां पुढचा ग्रे रिव्होल्युशन इन इंडिया इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग सगळ्या रिव्होल्युशन म्हणजे पाठ करायच्यात ग्रे व्हाईट ग्रीन ब्लू अजून भरपूर आहेत आता ग्रे रिव्होल्युशन कशासाठी आहे तर ग्रे रिव्होल्युशन आहे फर्टिलायझर प्रोडक्शनसाठी काय ग्रे रिव्होल्युशन आहे आता ब्लॅक रिव्होल्युशन म्हटलं तर ब्लॅक आहे क्रूड ऑइलसाठी परत ग्रीन रिव्होल्युशन आहे काय आपले ग्रीन रिव्होल्युशनमध्ये वीट ज्वार वगैरे हे प्लांट होते कधी आपल्या MS स्वामीनाथननी केली आपले स्वामीनाथन यांनी केली कधी 1966 मध्ये परत व्हाईट रिव्होल्युशन कशासाठी व्हाईट रिव्होल्युशन आहे मिल्कसाठी मिल्क कोणी वर्गीस कुरियन यांनी केली पुढचा नेक्स्ट काय व्हॉट इज द मेन फीचर ऑफ मिक्स्ड फार्मिंगचं मेन फीचर काय आहे ऑप्शन ए आहे कल्टिवेशन ऑफ 2 or more क्रॉप्स इन द सेम फील्ड सायमल्टेनियसली परत बी आहे कल्टिवेशन ऑफ बोथ कॅश अँड फूड क्रॉप्स ऑप्शन सी आहे कल्टिवेशन ऑफ डिफरंट क्रॉप्स इन द सेम फील्ड इन सक्सेशन आणि ऑप्शन डी आहे रेअरिंग ऑफ ॲनिमल्स अँड कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स टुगेदर आत्ताच आपण पाठीमागे पाहिलं होतं 4 ऑप्शन होते त्यापैकी तर मिक्स्ड फार्मिंग आहे रिअरिंग ऑफ ॲनिमल्स अँड कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स टुगेदर म्हणजे ॲनिमल रिअरिंग म्हणजे प्राण्यांची म्हणजे प्राणी पण पाळणे आणि त्यासोबत क्रॉप्स पण उगवणे त्याला काय म्हणतात मिक्स्ड फार्मिंग पुढचा काय द प्रॅक्टिस ऑफ इंटरक्रॉपिंग रेफर्स टू ए ग्रोइंग 2 or more क्रॉप्स इन प्रॉक्सिमिटी बी चेंजिंग क्रॉप्स एव्हरी टाइम सी ग्रोइंग वन प्लांट अ इयर आफ्टर इयर आणि डी ग्रोइंग डिफरंट क्रॉप्स ॲट डिफरंट पॉइंट्स इन टाइम काय याचं आन्सर तर ग्रोइंग 2 or more क्रॉप्स इन प्रॉक्सिमिटी म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असं इथं समजा तूर घेतली इकडं मूग आणि इकडं उडीद हे 3 क्रॉप सायमल्टेनियसली घेणे म्हणजे ह्यालाच काय म्हणतात
तर इंटरक्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग 2 और मोर क्रॉप्स एका म्हणजे लँडच्या प्लॉटवर घ्यायचं. हां परत साल टीक आर द मोस्ट इम्पॉर्टंट डॅश ट्रीज. ए कोनिफेरस, बी पायोनियर, सी मेडिसिनल आणि डी डेसिडिओस. आपण पाहिलेले मागे एकदा साल आणि टीक हे काय करतात, वर्षातून म्हणजे यांची पानझड होते. मग पानझड होणाऱ्या वनस्पतींना किंवा झाडांना काय म्हणतात तर डेसिडिवस. आता कोनिफेरस काय आहेत, कोनिफेरस म्हणजे माउंटेनस एरिया आणि बर्फाच्छादित एरियामध्ये काय असे कोनिकल स्टेपमध्ये असतात कोनिफेरस, पाईन वगैरे ते झाली कोनिफेरस. आता पायोनियर ट्रीज म्हणजे सगळ्यात मूळ जे जिथून म्हणजे उगवायला सुरू होतं, म्हणजे एकदम बेसिक ट्रीज सगळ्यात ते खाली झुडपं वगैरे असतात ते झाले पायोनियर ट्रीज. मेडिसिनल तर माहितीच आहे, मेडिसिनल प्रॉपर्टीज असणारे ट्रीज किंवा प्लांट्स. हां काय सिल्वर रिव्होल्यूशन इज कॉन्सर्न विथ. सिल्वर रिव्होल्यूशन खालीलपैकी कशाशी कन्सर्न आहे. ए मेटल, बी एग, सी मिल्क आणि डी ॲग्रिकल्चर. सिल्वर आहे एग साठी, व्हाईट मिल्क आणि ॲग्रिकल्चरसाठी पूर्ण ॲग्रिकल्चर ॲज अ होल असेल तर एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ॲग्रिकल्चरचे काही स्पेसिफिक असतील जसे फूड क्रॉप्स आहेत आपल्याकडे झालं तसं काय पॅडी किंवा राईस, व्हीट आणि ज्वार या पिकासाठी झाली आपल्याकडे ती ग्रीन रिव्होल्यूशन 1966 मध्ये. हां पुढचं काय विथ विच इकॉनॉमिक रिव्होल्यूशन इन इंडिया एम.एस. स्वामीनाथन इज असोसिएटेड. खालीलपैकी कुठल्या काय इकॉनॉमिक रिव्होल्यूशनशी एम.एस. स्वामीनाथन हे असोसिएटेड आहेत. तर आन्सर काय याचं ग्रीन रिव्होल्यूशन 1966 मध्ये सुरू केलेली ग्रीन रिव्होल्यूशन. व्हाईट रिव्होल्यूशन पाहिलं आपण. पिंक रिव्होल्यूशन काय, पिंक रिव्होल्यूशनमध्ये आपले हे माशासारखीचे का असतात ना, काय म्हणतात त्याला, फॉरेस्ट गंप मूवीमध्ये आहे. पिंक रिव्होल्यूशनसाठी आपण काय ती माशासारखाच एक असतो म्हणजे समुद्रात एक प्राणी आहे, त्याचं आता नाव आठवत नाहीये पण पिंक रिव्होल्यूशन मध्ये ते आहे. चला नेक्स्ट. हां ओके चला ठीक आहे. इन बिटवीन द रबी अँड खरीफ सीझन देयर इज अ शॉर्ट सीझन नोन ॲज द जैद सीझन, बी द राईस सीझन, सी द जुनैद सीझन, डी द मेज सीझन. तर रबी आणि खरीफमध्ये एक सीझन होतो त्याला काय म्हणतात तर जैद सीझन. याच्यामध्ये काय वॉटरमेलन जे म्हणजे वॉटर रिच क्रॉप्स आहेत, म्हणजे वॉटरमेलन झालं, मस्क मेलन झालं, नंतर बिटर गार्ड वगैरे हे सगळे याच्यामध्ये कशामध्ये जैद सीझनमध्ये. उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च वगैरे मार्चच्या पुढं जे क्रॉप्स घेतले जातात ते जैद सीझनमध्ये येतात. टरबूज, खरबूज हे सगळे. हां पुढचं काय नेम द अंडरग्राउंड वॉटर चॅनल डेव्हलप्ड ड्युरिंग द एन्शियंट टाइम्स इन विच वॉटर ड्रेन्स युझिंग ग्रॅव्हिटी वाया अ स्लोप फॉर द पर्पज ऑफ इरिगेशन. म्हणजे अंडरग्राउंड वॉटर चॅनल काहीतरी डेव्हलप केलं ते एन्शियंट इंडियामध्ये, त्याच्यानं ड्रेन म्हणजे यूज करून काय वॉटर म्हणजे ग्रॅव्हिटी हे करून ग्रॅव्हिटीला चॅलेंज करून स्लोप्स निर्माण करून काय इरिगेशनसाठी वापरलं जायचं. तर त्याला काय म्हटलं जातं. ए ट्रिब्युटरीज, बी कनाल्स, सी टनल्स आणि डी रिव्हर्स. तर याचा आन्सर काय त्याला काय म्हटलं जातं तर कनाल्स म्हटलं जातं. पुढचं काय हां द स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर इन अंदमान अँड निकोबार आयलँड इज नोन ॲज. स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर अंदमान आणि निकोबारमध्ये काय म्हटलं जातं. ऑप्शन ए मिल्पा, ऑप्शन बी झुमिंग, ऑप्शन सी पामलू आणि ऑप्शन डी दीपा. काय म्हटलं जातं अंदमान निकोबारमध्ये स्लॅश अँड बर्नला तर दीपा. स्लॅश अँड बर्न काय तर जे प्लांट्स किंवा झाडं कट करायचे आणि ते वाळून जाळायचे, त्यांना जाळून ती ॲश वगैरे त्याचा उपयोग करून त्याच्यामध्येच शेती करायची. त्याला म्हणजे ट्रायबल एरियामध्ये बऱ्यापैकी होते, नॉर्थ ईस्ट वगैरे जे ट्रायबल एरिया आहेत त्या एरियामध्ये म्हणजे स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर बऱ्यापैकी प्रॅक्टिस केलं जातं. नेक्स्ट हां पुढचा काय विच टाईप ऑफ सॉइल कव्हर्स मोस्ट ऑफ डेक्कन प्लॅटू. ए ॲल्युवियल सॉइल, बी येलो सॉइल, सी ब्लॅक सॉइल आणि डी रेड सॉइल. डेक्कन प्लॅटोमध्ये कुठली सॉइल आहे तर ब्लॅक सॉइल सगळ्यात जास्त आहे. कारण काय तर मॅग्मा म्हणजे आपल्याकडं काय झालं म्हणतात एक लावा वगैरे ही होऊन पूर्ण डेक्कन प्लॅटू ब्लॅक सॉइलनं आच्छादलं गेला आणि त्यामुळे ते हेल्प कशाला करते तर कॉटन ग्रोथसाठी. म्हणजे कॉटन सगळ्यात जास्त आहे आपल्याकडं डेक्कनमध्ये. पुढचं हां
विच इज अ फूड ॲज वेल ॲज फॉडर क्रॉप ग्रोन अंडर सेमी ॲरिड क्लायमॅटिक कंडिशन्स अँड ओव्हर इन्फेरियर सॉइल्स. म्हणजे ज्या हे फूड म्हणजे जे खाण्यासाठी पण वापरतात आणि चारा म्हणून पण वापरतात, असं सेमी ॲरिड कंडिशनमध्ये. सेमी ॲरिड म्हणजे काय, जिथं पाणी वगैरे कमी आहे तिथं त्या एरियामध्ये घेतलं जातं. मग क्रॉप कुठले, ए फीट, बी मेज, सी ज्वार आणि डी बाजरा. तर कुठलं क्रॉप आहे, तर मेज. म्हणजे मेज खाण्यासाठी पण वापरतो आपण, मका, आणि काय प्राण्यांना चारा म्हणून पण वापरतो. हां, पुढचं काय, वेन द रेनफॉल इज इन एक्सेस ऑफ द सॉइल मॉइश्चर रिक्वायरमेंट ऑफ प्लांट्स ड्युरिंग रेनी सीजन इट इज रेफर्ड टू. काय, वेन द रेनफॉल इज इन एक्सेस ऑफ द सॉइल मॉइश्चर. सॉइल मॉइश्चर रिक्वायरमेंटपेक्षा रेनफॉल जास्त आहे मग ड्युरिंग रेनी सीझनमध्ये, तर इट इज रेफर्ड टू ॲज ए ड्रायलँड फार्मिंग, बी इंटेन्सिव्ह फार्मिंग, सी वेटलँड फार्मिंग आणि डी एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. याला काय म्हटलं जातं, तर रेनफॉल एक्सेसमध्ये आहे सॉइल मॉइश्चरच्या, आणि मग त्याला काय, तर याला काय इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हटलं जातं. इंटेन्सिव्ह फार्मिंग. पुढचा, हां, व्हॉट इज द अदर नेम ऑफ रेगुर सॉइल इन इंडिया. रेगुर सॉइलला दुसरं नाव काय, ए लॅटराइट सॉइल, बी रेड अँड येलो सॉइल, सी ॲल्युवियल सॉइल आणि डी ब्लॅक सॉइल. तर रेगुरला दुसरं नाव आहे ब्लॅक सॉइल. पुढचा, हां, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट ब्लॅक सॉइल. ब्लॅक सॉइल आर रिच इन फॉस्फरस अँड नायट्रोजन. इट कवर्स मोस्ट ऑफ द डेक्कन प्लॅटू. ऑप्शन बी. काय याच्यातलं करेक्ट विचारलंय, इट इज द लिस्ट फर्टाईल ऑफ ऑल सॉइल टाइप्स. ऑप्शन डी. इट कवर्स मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियन गॅंजेटिक प्लेन. तर याचा आन्सर काय, ऑप्शन बी. ऑप्शन बी काय, इट कवर्स मोस्ट ऑफ डेक्कन प्लॅटू. डेक्कन प्लॅटू जास्तीत जास्त कव्हर केलेला आहे कशानं, तर ब्लॅक सॉइलनं. लास्ट क्वेश्चन, काय, विच टाइप ऑफ सॉइल इज मोस्टली फाउंड इन ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया. ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडियामध्ये सगळ्यात जास्त कुठली सॉइल मिळते. ए लॅटराइट सॉइल, बी ॲल्युवियल सॉइल, सी रेड अँड रॉकी सॉइल आणि डी ब्लॅक कॉटन सॉइल. कुठला, ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया. ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडियामध्ये कुठली, तर लॅटेराइट सॉइल ही ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडियामध्ये मिळते. तर हे झाले आजचे क्वेश्चन्स. हे एवढे करायचे, लक्षात ठेवा. चला, थँक्यू.